भाजीचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, कशी बनवतात ते माहीत नाही, पण घेऊन आले. घेऊन आल्यानंतर ना मी कट करायला घेतलं त्याला. मस्त अशा प्रकारे कट केलं, पण कटच होत नव्हती. खूप असा त्रास होत होता. मला 1 तास लागला भाजीला पूर्ण निवडून घ्यायला. त्याच्यानंतर मी भाजायला टाकलं. तर पाहू शकताय मी भाजते, पण इतका भाजीमधून वास येत होता. एकदम असं तणकटचा कसा वास येतो ना तसा वास येत होता. मला बिलकुल ह्याचा जो वास आहे भाजीचा आवडत नव्हता. पण तसंच नाकाला बांधून घेऊन भाजून घेतलं. मला वाटत होतं मी उगीच आणली ही भाजी. मग खूप त्रास झाला मला या भाजीला भाजताना. आणि त्याच्यानंतर चला म्हटलं फोडणी देऊन घेऊयात. झाल्यानंतर कसं लागते पाहूयात, कारण खूप जणांचे व्हिडिओ पाहिले होते मी, तर खूप छान लागते, खूप छान लागते. तर आपल्याकडे महाराष्ट्रात कोणी खात नाही, पण राजस्थानमध्ये ही फेमस भाजी आहे, म्हणून चला म्हटलं ट्राय करूयात. तर पहिल्यांदा मी ते तेल कढईमध्ये टाकून जिरे टाकले, नंतर कांदा टाकून परतून घेतला आणि 1 ते 1.5 टोमॅटो मी मिक्सरला फिरून त्याची प्युरीसुद्धा टाकून घेतली आणि तीसुद्धा परतून घेतली. आणि काही जे घरी अवेलेबल आहेत ते सुद्धा मसाले मी टाकून घेतलेले आहेत. दुसरे काही मसाले टाकायचे नाही आहेत, जे घरी अवेलेबल आहेत तेच टाकून घ्यायचे आणि ते मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत. तर 2 मिनटं आपल्याला हे मसालेसुद्धा छान असं परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ते जे आपण मोगरी भाजून ठेवली होती साईडला ती टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की सांगा. व्हिडिओत कांद्याची पातच वाटते, पण ही कांद्याची पात नाही आहे, ती मोगरीची भाजी आहे. ते मी कधी याची भाजी बनवली आहे का, कशी बनवली ते रेसिपीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा. थोडंसं पाणी टाकलं आणि 2 मिनटं मी अशा प्रकारे झाकून ठेवून भाजी छान शिजवून घेतली. शिजवून केल्यानंतर ना चव खूप छान येत होती. तुम्ही ट्राय केल्यानंतर ना तुमची कशी काय रिॲक्शन होती पहिली ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी खूप चविष्ट होती. तुम्हाला जर तुमच्या बाजारात भेटत असेल ना कुठे, तर नक्की घ्या आणि नक्की बनवून पहा. आणि आता तुम्हाला माहीतच आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.